नाशिकमध्ये काय स्थिती आहे जाणून घेऊयात। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली असून रामकुंड परिसरातील बाजारपेठ आणि रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलेलं आहे। गंगापूर धरण 97% भरल्यानं पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आडके आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर आपण पाहतोय सध्या नाशिकमध्ये गोदावरी धोक्याच्या पातळीच्या वर पोहोचलेली आहे। मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। रामकुंड परिसरातील बाजारपेठ आणि रहिवासी भागात पुराचं पाणी शिरलंय। गंगापूर धरण 97% भरलंय आणि पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं वाढवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आडके आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीचा आढावा घेत असून नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि आता नाशिकमधल्या या पावसाच्या स्थितीचा आढावा घेऊयात। आमचे प्रतिनिधी बब्बू शेख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बब्बू, काय सध्या पावसाची सद्यस्थिती आहे? रात्रभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता। मुसळधार पाऊस झालेला आहे। मात्र पहाटेपासून थोडासा पावसाने विश्रांती घेतलेली, अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू आहे आणि गंगापूर धरण जे आहे ते 97% भरले, त्याच्यामुळे त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीला जे आहे ते पूर आलेले आहे। आपण बघू शकतो का दुतोंड्या मारुती जो आहे तो सध्या आता दिसत नाही आहे। इतर जे मंदिरं आहे ते पण पाण्याखाली गेलेले आहे आणि इथे जे जनजीवन आहे ते तो विस्कळीत झालेला आहे। काही सकल भागात पाणी साचलेलं आहे, काही जे रस्ते आहे ते पाणी खाली गेलेले आहे आणि बाजारपेठेतही पाणी गेला होता। मात्र आता ती परिस्थिती जी आहे आटोक्यात आहे। आता इथे महापौर आणि उपमहापौर ते आलेले आहे, ते पाहणी करत आहे आणि आता त्यांच्याकडून आपण जाणण्याचा प्रयत्न करू का काय काय उपाययोजना केल्या जाते, प्रशासन किती अलर्ट मोडवर आहे आणि ते आपण जाणून घेण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न करतो आहे। मात्र आता जो पावसाने ती विश्रांती घेतलेली आहे आणि रात्रभर जो पाऊस झाला त्याच्यामुळे ठिकठिकाणी जे आहे तर रस्ते पाणी खाली गेलेले आहे, वाहतूकची थोडीशी कोंडी झालेली होती आणि एकूणच परिस्थिती जी गंभीर झालेली होती ती आता प्रशासन अलर्ट मोडवर आल्यामुळे आटोक्यात आलेली आहे। लोक घराबाहेर पण पडत आहे आणि एकूणच नाशिकचा जो पाणी टंचाईचा संकट आहे तोही या पावसामुळे आता टळलेला आहे। पाणी कपात जी आहे ती रद्द करण्याचा निर्णय महापौर आणि उपमहापौर घेताना दिसत आहे। आपण पुन्हा महापौरकडे जाऊया, त्यांच्याकडून जाणून घेऊया का ताई काय म्हणाल, जो रात्रभर मुसळधार पाऊस झाला, गोदावरीने धोक्याची पातळी पण ओलांडलेली आहे, आता परिस्थिती कशी? काल पहाटे सुमारास 5 वाजेच्या सुमारास अतिशय जास्त पूर गोदावरीला आला होता, कारण कॅचमेंटचं पाणी आणि वरनं पाऊस पडलेला आहे। त्यामुळे ही जी पातळी आहे ती जवळजवळ 23,000 गाठली होती, पण आता आपण जर बघितलं तर ती पुन्हा कमी झालेली आहे आणि 4,000 क्युसेक्सनी पुन्हा कमी झाली आहे। त्यामुळे आता जो कॅचमेंटचा पाऊस आहे जो साधारण 9-9:30 पर्यंत पुन्हा यायचं पाणी वाढायची शक्यता आहे। त्यासाठी आम्ही थांबलो आहे। जिल्हाधिकारी असेल, प्रशासन असेल, इरिगेशन विभाग असेल, आम्ही सगळ्यांशी कॉन्स्टंटली दर तासाला दर अर्ध्या तासाला टचमध्ये आहोत आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेत आहोत। कसं आहे की आता जर पाऊस पडला नाही, 4 दिवस तर पाऊस पडणार असं सांगितलं आहे, पण तो स्पर्टनी पडतो आहे। आपण जर बघितलं तर अर्धा एक तास थांबतो, पुन्हा अर्धा तास जोरात पडतो, अशा पद्धतीचा पाऊस आपण बघतो आहे गेल्या 48 तासामध्ये। आणि ही जर परिस्थिती राहिली तर नक्की अजून पातळी वरती जाण्याची शक्यता आहे, पण गॅपनी होत असल्याने ती पातळी गाठली जाते, पुन्हा कमी होते। त्याच्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा तर आहे। पूर पाहण्यासाठी किंवा धबधब्यांकडे आपण कृपया जाऊ नये, आपली सुरक्षितता ही कायम ठेवावी आणि तसंही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आता आपण ती गाठलेली आहे, पण त्याला पार नाही केलं आहे। काही ठिकाणी भारतनगर परिसर असेल, मिलिंदनगर असेल आणि शाहूनगर असेल, इथे काही कुटुंबांना आम्ही पहाटे शिफ्ट केलेलं आहे आणि ते सुरक्षित स्थळी आहे। कठडा असेल आणि इतर ठिकाणी आम्ही ऑलरेडी लोकांना बफर झोनमध्ये शिफ्ट केलेलं आहे। नाही, जे गंगापूर धरण आता 97% भरलेलं आहे, जी पाणी कपातीची जी टांगती तलवार शहरावर होती, याबाबत काय निर्णय घेण्यात आला? कालच आपण ती रद्द केली आणि मी ते जाहीर पण केलेलं आहे। एकूणच आता काही शाळा किंवा कॉलेजेस यांना सुट्टी देण्याचा काही विचार आहे?
आत्ता तरी येलो अलर्टमध्ये आपण आहोत आणि हा 4 दिवसाचा पाऊस पण त्याच अलर्टमध्ये आहे. जोपर्यंत शासन गाईडलाईन्सनुसार रेड अलर्टमध्ये जात नाही तोपर्यंत शाळांना सुट्टी देता येत नाही. पण तरीसुद्धा आपण याचा आढावा आज दुपारी घेऊन आणि मग तो निर्णय उद्यासाठी घेणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी उपमहापौर पण आहे. कशी परिस्थिती आणि कशी तुम्ही अलर्ट मोडवर आलेले आणि काय काय उपाययोजना गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीसह इतर नदी नाल्यांना सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत आणि त्याचप्रमाणे नागरी वस्तींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचतंय. नागरिकांना त्याच्या अडीअडचणींना सामोरे जावं लागत आहे, त्याचा अडचणी निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्थापन त्या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. 4 त्या ठिकाणी फोन नंबर दिलेले आहेत. त्या ठिकाणी नागरिकांचे फोन येत आहेत. ज्यांची अडचण ज्या स्वरूपाची असेल त्या ठीक आहे. पद्धतीने समोरच्या ठीक जो आहे काही बब्बू, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तिकडे गुजरातच्या वलसाडसह परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळतंय. उंबरगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं मुंबई गुजरात मार्गावरील 8 लांब पल्ल्याच्या गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत. मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या 4 आणि गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या 4 गाड्यांचा यामध्ये समावेश आहे. वलसाड एक्सप्रेस, सुरत विरार शटल, सुरत मुंबई सेंट्रल शटल आणि बोरिवली शटलही रद्द करण्यात आलेले आहेत. मुंबई ते गुजरात रेल्वे सेवा विस्कळीत झालेली आहे. मुसळधार पावसाचा रेल्वेवर परिणाम झालेला आहे. या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. मुसळधार पावसाचा रेल्वेवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा सर्वाधिक फटका हा भात उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. नुकतीच रोपणी केलेली भाताची रोपं आठवडाभर पाण्याखाली राहिल्यानं मोठ्या प्रमाणात खराब झालेली आहेत. तर अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याबरोबर भात रोपण्या वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. तिकडे पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली आहे. डहाणू आणि बोईसर परिसरातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे अन्नधान्य, घरगुती साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालेलं आहे. डहाणू तालुक्यातील साये येथील कॉलनी पाड्यामध्ये सूर्या नदीच्या पुरामुळे नागरिकांना रात्रभर घराबाहेर काढावी लागली आहे. तर पूरग्रस्त कुटुंबांसमोर आता उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. पासून पालघरमध्ये मुसळधार असा पाऊस झाला. त्यातच धरण क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पालघरमधील जे सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण आहे, या धरणाचं पाणी सूर्या नदीद्वारे विसर्ग करण्यात आला आणि त्याच्यामुळे पूर परिस्थिती जी आहे ती डहाणूच्या पूर्व भागात आपल्याला झालेली पाहायला मिळाली. आपण बघू शकतो की मी सध्या डहाणूच्या पूर्व भागातील साहे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सूर्या नदीचं पाणी आणि पुराचं पाणी जे आहे ते घरांमध्ये शिरलं आणि यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांचं नुकसान झालेलं. एकूणच पाहिलं तर संपूर्ण घरातील जे जीवनावश्यक वस्तू असतील, कपडे असतील किंवा धान्य असेल, हे संपूर्ण भिजून गेलेलं आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर ही कुटुंब जी आहेत ती सध्या चिंतेत असल्याची पाहायला मिळतं. हीच परिस्थिती जी आहे ती येथील शेकडो घरांची आहे, कारण की बोईसर असेल किंवा मग डहाणू असेल या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते या भागातील झाल्याचं पाहायला मिळतं. आपल्यासोबत हे घर मालक आहेत. दादा, मला सांगा काय नुकसान झालंय नेमकं तुमचं पाणी शिरल्यामुळे? म्हणजे आमचं सर्वच गेले. म्हणजे काय कपडे गेले, तांदूळ वगैरे, धान्य वगैरे, गॅस, फ्रीज सर्वच अख्खे भिजले. फ्रीज म्हणजे पूर्ण म्हणजे 5 फूट बुडलेला फ्रीज आणि चावल वगैरे सर्व, ते कपडे सर्व आणि मूठ भात आम्ही खणलेले लावरोप ते पण गेले आमचं सर्वच. आता करायचं काय? जेव्हा हे पाणी शिरलं नदीचं किंवा पुराचं तेव्हा तुम्ही कुठे होते? कुटुंब कुठे होतं तुमचं? मी इकडे होतो, मी हॉस्पिटलला होता. मला यायला जमलं नाही, मी पुराण तिकडे अडकलेला. मी काल आला संध्याकाळी बघतो तर हे पूर्ण बुडलेलं. आणि माझं बाकीचं होतं परिवार तिकडे उर्शे गावामध्ये होते. उर्शे गावामध्ये संतोष पाटलांनी आम्हाला दिले खायला, तर ते खाऊन आणि राहिले 1 दिवस आणि मग संध्याकाळी इकडे आले. मग आता धान्य वगैरे आहे का घालण्यासाठी? कपडे वगैरे तुम्हाला? कपडे वगैरे तर काय नाही मिळत. कपडे वगैरे अख्खे पूर्ण भिजले, बाकीचे वाहून गेले, खुर्शी गेले, टप गेले, सर्वच गेले आमच्या बाकीचं पुराने. थोडंसं आहे, बाकीचं काय नाही राहिलेलं. धान्य वगैरे? धान्याचं थोडंसं आहे बस. धान्य पण पूर्ण भिजलं. काय मागणी आहे सरकार शासनाकडे? शासनाने आम्हाला तर भरपाई द्यावा. शासनाने आम्हाला तर काय असेल तर भरपाई त्यांनी द्यावा आम्हाला.
नक्कीच आपण पाहिलं तर या घरांमध्ये साधारणतः 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी शिरलं होतं आणि त्याच्यामुळे घरातील साहित्यासह जे अन्नधान्य आहे त्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यामुळे आता खायचं काय असा प्रश्न या सगळ्या कुटुंबांसमोर उभा राहिला. त्यामुळे तातडीने शासनाने यांची मदत करावी अशी मागणी जी आहे ती येथील ग्रामस्थांकडून करण्यात येते. न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर. पालघर जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. गेल्या 24 तासात तलासरी इथे सर्वाधिक 465 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. या मुसळधार पावसाचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर देखील झाला असून मुंबई विद्यापीठानं पालघर जिल्ह्यात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकललेल्या आहेत. तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान खात्यानुसार दाहोह परिसरावरील कमी दाबाचं क्षेत्र आणि हवेचा पट्टा तसंच मोठ्या प्रमाणातील ढग निर्मितीमुळे पालघर जिल्ह्यात सातत्यानं बाष्पयुक्त ढग तयार होत असून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार वादळी पावसामुळे अनेक झाडं ही कोलमडून पडलेली आहेत. रस्त्यांच्या कडेला देखील झाडं कोसळल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. विशेषतः भंडारदरा, हरिश्चंद्रगड, रतनगड आणि पाचपट्टा परिसरात मोठ्या प्रमाणात झाडं रस्त्यावर पडल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या परिस्थितीची माहिती मिळताच स्थानिक आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी तत्परता दाखवत शासकीय यंत्रणा आणि आपल्या कार्यकर्त्यांसोबत थेट रस्त्यावर उतरून मदत कार्य सुरू केलं. पाटण तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम असून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. ढेबेवाडी पाटण मार्गावरील दिवशी घाटात दुसऱ्यांदा दरड कोसळली होती, ती प्रशासनानं हटवलेली आहे. तसंच आंबेघर, मरळी, कारळे इथे राहत्या घराची भिंत कोसळून नुकसान झालेलं आहे. बनपेठवाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर जांभळाचं झाड कोसळलं. झाड शाळेच्या पत्र्यावर पडल्यानं इमारतीचं नुकसान झालं. मात्र शाळेला पावसाळी सुट्टी असल्यानं विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्यानं प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी आणि पंचनामे सुरू करण्यात आलेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलेला आहे. नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर सायखेडा येथील पुलावर पाणी आल्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. चांदोरी गाव आणि बाजारपेठेत देखील पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिक आणि व्यापाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली आहे. तसंच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात देखील पाणी शिरल्यानं आरोग्य यंत्रणेवर परिणाम झालाय. परिस्थिती लक्षात घेता प्रशासन अलर्ट मोडवर असून पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवलं जातंय. मुसळधार पावसामुळे वसई विरार शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झालेला आहे. महावितरणाचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं सूर्या प्रकल्प, कवडास, धामणी आणि दुकटन जलकेंद्राची यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. दरम्यान महावितरणाकडून वीज यंत्रणेची युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू असून टप्प्याटप्प्यानं पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार आहे. पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आता ओसरला असून विस्कळीत झालेलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येतंय. रस्त्यांवर साचलेलं पाणी ओसरण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र शेकडो गावांमधील वीज पुरवठा अजूनही खंडित असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांना अजूनही मोठा पूर आलेला आहे.